निश्चित आपण पाहतो दर्शन आला इथून पहिल्या षटकावरती इथून आपण पाहतो इथून पहिल्या डावाला सुरुवात पहिल्या आपला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्ज दर्शन पहिल्याच बॉलवरती हुक केला बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ द बॉल येतोय षटकार साधापणीतून सुरुवात केली जाते मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत टीम दक्ष 11 मोदर संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दर्शन वरती आक्रमण केले जातं पॉवर पे आणि पॉवर पे मध्ये चांगली फलंदाजी आपण पाहतो ओ इथून कोला टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतं षटकार आला होता आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो गोलंदाज सज्ज इथून निश्चित आपण पाहतोय ओ वन्स मोर अगेन डॉट बॉल क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार आला होता त्या संदर्भात कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे उलटाच बॉल आणि त्यानं प्रेस केला आपण पाहतो निश्चित मिडॉपला चेंडू रिलीज थोडीशी बमली सिंगल धाव होती तिथं मात्र डबल मध्ये कन्वर्ट धाव मिळतील या दोन धाव्याच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या निश्चित आपण पाहतो 8 अंकावरती 4 बॉलचा खेळ संपलाय 2 बॉलचा खेळ बाकी इथून निश्चित आपण तो टीम प्रथमतः फलंदाजी करत होता दक्ष 11 महोदर संघ निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार दर्शन डावकुऱ्यातच वेगवान गोलंदाज हा ट्रॅकर बॉल त्याला उकळण्याचा प्रयत्न बटका मजदा एलिव्हेशन कमी नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला थोडीशी बमलिंग इथून मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र 3 देखील धावा सहजरित्या पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट धावा मिळतील या 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या निश्चित आपण पाहतो 11 या अंकावरती 11 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना दक्ष 11 महोदर संघ चांगला खेळ इथं राहिला जातो स्ट्राईक एंड वरती सज्ज संघाचा प्रमुख खेळाडू संघाचा कॅप्टन इथून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतो स्ट्राईक एंड वरती गोलंदाज तयार आहे शेवटचा बॉल पॉवर पिच्या षटकातील आपण पाहतो इथून निश्चित आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जाते अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 12 या अंकावरती 12 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना दक्ष 11 महोदर संघ निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे हो बॅटची डॉपेज लागली होत्या इथून निश्चित आपण पाहतो चांगलं क्षेत्र डायरेक्ट हिट झालं असतं मात्र काम बनवून गेलं असतं इथून मात्र एकच सिंगल एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून पहिलं संपला जाता आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम दक्ष 11 मोदर संघ जाऊन पोहोचला 13 या अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता टीम बॅटिंग करत 13 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 6 बॉलचा खेळ संपला पॉवर पे इथून संपला जातो टीम सारमाळ संघ भरपूर लांब वरचा प्रवास काढून ही स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती तो संघ निश्चित दाखल झाला चांगला खेळ अद्याप राहिला जातो त्यांच्या माध्यमातून संदीप नानागोड गेला नाना कामाचे चला इथून स्पीडअप घ्यायचे बा फास्ट घ्या 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे टीम सारमाळ संघ लक्ष असू द्या इथून निश्चित आपण पाहतो आहे दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्ग वरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल अक्षय आलाय इथून निश्चित आपण पाहतोय दुसऱ्या षटकावरती कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल देखील सारमाळ संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील योगेश पारधी आणि स्ट्राईक एंडवरती सज्ज निश्चित आपण पाहतो संघाचा प्रमुख खेळाडू कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील मोदर संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे गोलंदाज तयार अक्षय तयार इथून मात्र हो पेस करायचं इथून आपण पाहायला पंचांना लाईन चेक केली जात्या डावे एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त एक धाव संघाची टोटल धाव संख्या 14 या अंकावरती 14 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता
टीम बॅटिंग करत असताना दक्ष 11 मोदर संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये वन्स मोर अगेन व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी, खराब सुरुवात. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून राहिले जाते मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू वाईट फेकले गेले त्या गोलंदाजांना. 15 धावा धावफलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. आज थंडीचं वातावरण भरपूर जास्त आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार या हलक्यातून पेस केलं निश्चित आपण पाहतो. शॉर्ट मिडालला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगानं सहज पूर्ण एकाच धाब्यावरती समाधान इथे आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आज स्पर्धेचा आपण जर विचार केला तर 5वी रात्र निश्चित आपण पाहतो. आज देखील भरपूर सारा प्रेक्षक वर्ग निश्चित जॉईन झाला त्या गुलाबी थंडीमध्ये. त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वन्स मोर अगेन व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी या षटकामध्ये राहिले जात्या. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. व्हाईट बॉल. 17 धावा धावफलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अशुभ या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचल्या. 17 धावा धावफलकीवरती. कुठल्या बाजूला खतरा लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं जात आहे. गोलंदाज तयार आहे. आफ्टर बॉल अत्रिंग बाउन्स निश्चित आपण पाहतो. पंचांना लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल. इथून निश्चित आपण पाहतो अत्रिंग बाउन्स निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक व्हाईट बॉल. या षटकामध्ये आपण विचार केला तर 4 चेंडू वाईट फेकलेत या गोलंदाजानं. 4 धावा 4 व्हाईट बॉल. संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 18 या अंकावरती. 18 धावा धावफलकीवरती 4 व्हाईट बॉल या षटकामध्ये राहिले जातात. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज अक्षय एक बॉलचा खेळ संपला आणि 5 धावा 5 बॉलचा खेळ बाकी आहे अद्यापर्यंत या षटकातील आपण निश्चित पाहतोय. गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो अक्षय. आफ्टर बॉल होता उकरण्याचा प्रयत्न. इथून निश्चित आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल. या रीतीची गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल नाही गोलंदाजाला. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्ग वरती निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे. वन्स मोर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. इथून मात्र कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी इथून राहिले जातं गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. फटका चांगला हलक्यातून पेस केला आपण पाहतो. एक्स्ट्रा कबरला शत्रूच्या कोणी नाही. बॉल चालला गोळीच्या वेगानं येतोय चौकार. जबरदस्त फटका फलंदाज गौरक्षणच्या पाठपणा आपण चौकार पाहिला. संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 22 या अंकावरती. एक्स्ट्राच्या धावा या षटकामध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयारी अक्षय. आफ्टर बॉल त्याला उकळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे. नोमा स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून निश्चित आपण पाहतो दोन्ही फलंदाज एकाच सेंडला. इथून मात्र डायरेक्ट हिट काम बनून गेलं जातं मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र फलंदाज बाद होईल निश्चित आपण पाहतोय. गौरक्षण बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. इथून मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होता. त्याचनंतर विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. टीम दक्ष 11 मोदर संघाला फलंदाज बाद झाला. गौरक्षण चा खेळाडून खरं तर चांगली पटकेबाजी करत होता. इथून मात्र तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला निश्चित आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या निश्चित आपण पाहतो 23 या अंकावरती. 23 धावा धावफलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना दक्ष 11 मोदर संघ निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल या षटकातील फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये. बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे एका टप्प्यानं येतोय चौकार.
12 बॉलमध्ये धावा जमावल्या गेल्या टीम दक्ष इलेव्हन मोदर संघानं. त्या म्हणजे 27 धावा. जबरदस्त फटकेबाजी योगेश पारधन इथून चौका टोकला शेवटच्या बॉलवरती. गोलंदाज अक्षयनं खराब गोलंदाजी राहिली गेल्या. पहिल्या षटकामध्ये दर्शन धावा खर्च केला निश्चित आपण पाहतोय 13. दुसऱ्या षटका अक्षयने धावा खर्च केला 14. त्यामध्ये एक महत्वपूर्ण सफलता गौरक्षण या फलंदाजी विकेट त्या गोलंदाजाने मिळवली गेल्या. इथून निश्चित आपण पाहतो सांगी कोट्यात तिसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती. रणजितला आपण पाहतो तिसऱ्या षटकावरती प्राचारित करण्यात आला. कशा रीतीने खेळ केला जाईल आणि देखील चारमाळ संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. इथून गोलंदाज सज्ज निश्चित आपण पाहतो तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात. 12 बॉलचा खेळ जमला. 12 बॉलचा खेळ बाकी अद्याप मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करायच्या. टीम दक्ष इलेव्हन मोदर संघाला चला इथून स्पीड घ्यायची बट टीम चारमाळ संघ इथून वेळ खर्च करू नका. अद्याप भरपूर सामने पेंडिंग आहेत. चला फास्ट खेळा स्पीडअप घ्या टीम चारमाळ. इथून तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. गजानन ऑन स्ट्राईक वरती आपण पाहता जबरदस्त चेंडू. इथून आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जाते. इट इज व्हाईट बॉल. डावे स्टेच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. अतिरिक्त एकदा एका धावेच्या मध्ये संघाची टोटल धावा संख्या आपण पाहायला घेत 28 या अंकावरती 28 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना दक्ष इलेव्हन मोदर संघ चांगला खेळ अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार. हो गुडलेस बॅटवरती चेंडू रिलीज झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. एखादं कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम निश्चित आपण पाहतो चारमाळ संघाला आपल्याला पाहायला गेलं तर चांगला खेळ अद्याप राहिला जातो दोन्ही संघाच्या माध्यमातून. इथून गोलंदाज सज्ज निश्चित आपण पाहतो. रणजित पहिलाच बॉल जरूर व्हाईट बॉल फेकला होता त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. इथून धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम निश्चित आपण पाहतो चारमाळ संघाला. चला स्पीडअप घ्या चारमाळ संघ आपण भरपूर वेळ खर्च करता या मॅच मध्ये. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपूर्ण गरजेचं आहे. टीम चारमाळ संघ लक्ष असू द्या निश्चित आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये तयार आहे. इथून रणजित मैदानाच्या आतमध्ये घडले का क्लीन बॉल लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम दक्ष इलेव्हन मोदर संघाला 15 होईल बाद. क्या बात आहे. इथून मात्र कमबॅक केलं जात आहे गोलंदाज रणजितच्या माध्यमातून. एखादं कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम चारमाळ संघाला. जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम आपण पाहतो चारमाळ संघाला. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रणजितच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज इथून आपण पाहतो रणजित चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिले जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रवी. इथून चांगला खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट योगेश पारधी या फलंदाजाला देणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. हो इथून आपण पाहतो जबरदस्त चेंडू. चांगला चेंडू रिलीज केला गेला मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता निश्चित आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिल्या जात्या. मागील 2 षटकावरती धावा आल्या होत्या. या षटकावरती धावा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार या. हो अपरकटचा देखील स्ट्रोक निश्चित आपण पाहतो. कव्हर्स पॉइंटला चेंडू रिलीज झाला. चांगला छत्रसंग इथून राहिले होता. इथून मात्र एकाच धाव मैदानाच्या आतमध्ये सिंगल आले. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या निश्चित आपण पाहतो 29 या अंकावरती. 29 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना दक्ष इलेव्हन मोदर संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो. 40+ तरी धावा बनवणे गरजेचं राहील टीम दक्ष इलेव्हन मोदर संघाला. आपण जर विचार केला चारमाळ संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे मात्र विसरून चालणार नाही. गोलंदाज तयार इथून. हो जबरदस्त चेंडू रिलीज केला आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते. कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील निश्चित आपण पाहतो. एक्स्ट्रा पूलमध्ये 1 धाव खर्च केल्या आणि त्यानंतर तशाच रीती 1 धाव खर्च केल्या या गोलंदाजानं. गोलंदाज निश्चित आपण पाहतोय रणजितनं कमबॅकिंग षटक या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज
रणजितच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी ओळख्यातून पेस केला आपण पाहतो. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. स्टेशन टाकूरवाडी संघाच्या कृष्णाजी ठोंबरे या साहेबांना देखील इन्व्हाइट करू. तुम्ही देखील मंचावरती या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनाशपूर्व स्वागत आणि स्वागत या. 3 षटकाचा खेळ संपला जातो आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम दक्ष 11 मोदर संघ जाऊन पोहोचलाय 30 अंकावरती. 18 बॉलचा खेळ संपला. 30 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण बघतो टीम बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर दक्ष 11 मोदर संघ निश्चित आपण पाहतो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम दक्ष 11 मोदर संघाचा राहिला जातो. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला गोलंदाज निश्चित आपण पाहतो रणजितनं जबरदस्त गोलंदाजी. आपण जर विचार केला तर 3 धावा खर्च केला आणि एक महत्वपूर्ण सफलता त्या गोलंदाजाच्या नावावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक अतळ होतं दर्शनं 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक अतळ अक्षयनं 14 धावा खर्च केल्या होत्या त्यामध्ये एक महत्वपूर्ण सफलता. तिसरं षटक अतळ रणजितनं आणि 3 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद केला. चौथं षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतो गणेशला आपण पाहतो शेवटच्या षटकावरती प्राचारित करण्यात आला गोलंदाज तयार. हो फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो. इथून मात्र टिपला जातो झेल संपलाय. फलंदाज योगेश पारधीचा खेळ. धक्का क्रमांक 3 टीम दक्ष 11 मोदर संघाला फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला फलंदाज अजय आणि रवी ही जोड साखळी निश्चित आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला आपण पाहतो. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. इथं डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी इथून राहिलेल्या शेवटच्या षटकावरती गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून इथून मात्र कमबॅक केलं जातं या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम आपण विचार केला तर सरमाल संघाला चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली जात्या. ओ कोला टाकलेला चेंडू वन्स मोर अगेन डॉट बॉल क्या बात आहे परफेक्ट यॉर्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं. गोलंदाज निश्चित आपण पाहतोय गोलंदाज गणेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतोय दानेशला आपण पाहतोय. हो फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी टिपला जातो झेल आणि संपला. फलंदाज अजयचा खेळ. धक्का क्रमांक 4 टीम मोदर संघाला. त्यानंतर संदीप इंदोळे साहेबांना देखील इन्व्हाइट करू. स्टेशन टाकरवाडी संघाचे मान्यवर त्यांना देखील इन्व्हाइट करू. तुम्ही देखील मंचावरती या. तुमचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित. थँक्यू. आमचे धामणी गावाचे शिवाबाई यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती. शिवाबाई या मंचावरती. जयवंतबाई आपली वाट बघतायत आणि त्यांच्याकडून तुम्हाला आग्रहाचा कॉल आहे.
नवीन बंदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गणेश. इथून चांगला खेळ करावा लागेल. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातो या षटकामध्ये. आपण पाहतो 4 बॉल अद्यापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि 2 महत्वपूर्ण सफलता या आपण पाहायला गेलं तर या गोलंदाजाच्या नावावरती. दानेश शेवटच्या षटकावरती नेहमी फलंदाजाचा बोलबाला राहिला जातो प्रत्येक मॅच मध्ये. या मॅच मध्ये वेगळं चित्र घडलंय. गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतोय दानेश. उलटाच बॉल होता. इथून मात्र थोडीशी मिसफिल्डिंग. त्या संदर्भात आपण पाहतो डॉट बॉलची सांगता क्या बात या मॅडम षडक येईल का या गोलंदाजाच्या माध्यमातून. अच्छा रात्रीमध्ये जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू अत्तळ घेत अद्यापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि 2 फलंदाजाला बाद केला. इथून निश्चित आपण पाहतो वाईट साठी रेफर केल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पंचांचा निर्णयाला चॅलेंज केला जातो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथून स्क्रीनवरती निश्चित चेक केला जाईल. WTC वाहिनी च्या माध्यमातून घर बसला प्रेक्षक वर्गामध्ये हे निश्चित वाहिनी पोहोचवली जात्या. जे घर बसला प्रेक्षक वर्ग स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू इथून रिलीज केला. आपण पाहतो जबरदस्त इथून चेंडू रिलीज. परफेक्ट यॉर्कर व्हाईट यॉर्कर इथून मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. शेवटचा बॉल इथून आपण पाहतो मेडन षटक येईल का हे देखील प्रेक्षक वर्गांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमधील अच्छा रात्रीमधील पहिलं मेडन षटक येईल का. गोलंदाज तयार या दानेश. ओ क्या बात आहे. इथून आपण पाहायला गेलं विकेट किपरच्या माध्यमातून चुका. इथून आपण 20 सेकंद बॉल चालला नॉन स्टॉप रिझन मध्ये येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये चौकार.
कृष्णाबाई ठोंबरे यांचा पण इथे सन्मान करत आहोत आणि हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल इथे मंचावरती केला जाईल. आमचे नितेशभाई भस्मा यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल कृष्णाबाई ठोंबरे यांना. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि हा सन्मान आपण इथे करत आहोत. कृष्णाभाई ठोंबरे यांच्या सन्मानासाठी आपण व्यासपीठावरती पाहतो की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पहिले आपला खेळ सारमाळच्या विरोधात मोहोदर. एकूण 34 धावा बनल्यात आणि 35 धावांचं आव्हान सेकंड आपला सारमाल संघासमोर असणार आहे. मोहोदर संघाकडून हे आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. मॅचकडे घेऊन चालेल. दोन्ही ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आम्ही करू आणि मॅचकडे मी घेऊन चालतो तुम्हाला सगळ्यांना. युअर वॉचिंग द बिग फाईट आणि दोन तुल्यबल्य संघामध्ये मॅच. मोदर संघ पाहिला तर एक चांगला संघ आहे. आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते योगेश आणि रणजित. रणजितनं जर सलग 3 चौकार बॅटमधून ठोकले तर राहुल शिंगे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे खेळाडूसाठी. गोलंदाजीसाठी आपण पाहतो गोरक्षची निवड इथे आता गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो मोदर संघाकडून करण्यात आलेली आहे. चांगला संघ स्पेशली गोलंदाजी त्यांची एक ताकद राहिलेली आहे आणि नियमितपणे ज्या वेळेला ते गोलंदाजी करतात त्यावेळेला आपण पाहतो त्यांना की जरूर जे आपण पाहतो की इम्प्रेसिव्ह स्पेल आपल्या संघासाठी देत राहतात आणि या संघाची गोलंदाजी चांगली आहे. आज बॅटिंगमध्ये थोडेसे नाराज केलं स्पेशली योगेश. आपण पाहिला की त्याची मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि फक्त 7 धावांचं योगदान देऊन तो बाद झाला. आणि त्याच समूहात जर विचार केला तर गौरव असेल गजानन असेल गौरवनं चांगली धावसंख्या उभी केली बट बरेच डॉट चेंडू तो खेळला. राहुल आणि अजय देखील आपण पाहिले यशस्वी झाले आणि गणेशनं शेवटच्या बॉलला आपण चौकार पाहिला ठोकला होता तिथे धावा थोड्या बनल्या. पहिलाच बॉल लेट कट जबरदस्त फटका सारमाल कडून. वेलकम फोर. क्या बात आहे. पहा तिकडे प्रेक्षकांचा चढलाय पारा. या चौकारानं मात्र आता सगळे सरारा करतात. लो फुल टॉस बॉल मध्ये सरळ ऑन साईडला ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. मिड ऑफ तैनात आहेत कारण दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली. टीमच्या धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर बदल घडतोय. सारमाळच्या विरोधात आपण पाहतो ताकदवर संघ आहे तो म्हणजेच इथे मोहोदर आणि मोहोदर संघाला धावा वाचवायच्यात. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर धावा थोड्या कमी बनलेल्या आहेत. त्यामुळं आता इथून हा जो चौकार आहे तो इम्पॅक्ट टाकणार होता. पाव आपल्याला कॅपिटलाइज केलं तर मग इथे बॉल टू नंतर समीकरण मे बी राहू शकतो आणि त्याकडे लक्ष आहे. आणि जर या पॉवर प्ले मध्ये कमी धावांपासून जर थांबवलं तर मग प्रेशर पडण्याचे चान्सेस आहेत. यात काही मात्र शंका नाहीये. मॅचकडे मी घेऊन चालेन. आपण पाहतो टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. आज आणलेले आहेत आमचे जयवंतभाई भस्मे यांनी. त्यांचा मी मनपूर्वक आभार मानू आणि फक्त एक सूचना आहे आमचे समीक्षक आमच्या आजूबाजूला जे भुंगे फिरतायत की कोणी वाटणीसाठी हिस्स्यासाठी येऊ नका इथे. 5 धावा आलेले आहेत धावफलकावरती. फायर ऑन बोर्ड. राहुल उल्लेकर यांना पार्सल नाहीच आहे. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतो. हा पूर्वेश आपण बिहाइंड द जे आपण पाहतो व्यासपीठ त्याच्या मागे जा न्याहारी घेण्यासाठी. इथे पहा हा बॉल चांगला पाहायला मिळतो. एक आपण जर पाहिलं तर फिल्डिंग तेवढी छान तिथे आहे. प्रोटेक्शन चांगलं स्टॉप केलं बॉलला.
6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन्स ऑन बोर्ड. टॅपचा फटका मिड विकेट मध्ये जमिनीला घरंगलत कार्पेटच्या आधारे बॉल. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. हो गॅप मधून आई बॉल बॅक टू बॅक अजून एक चौकार. दिला सूरज वाघ आज आपल्याला समालोचकाच्या भूमिकेमध्ये. आज आपण पाहिलं तर काल रात्री या स्पर्धेमध्ये समालोचन आणि आज बेनापट्टीमध्ये ते जरूर आपला दौरा करून आलेले आहेत. सो बेनापट्टी रिटर्न आपण पाहतोय या सूरज आपल्याला पाहायला मिळतो आज व्यासपीठावरती आहे. टीमच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतो एकूण 14 धावा झालेल्या आहेत. 14 रन आपण धावफलकावरती सध्या पाहतो. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. राईट हँड बॅट्समन आहेत राऊंड द विकेट. चांगला चेंडू सोडून दिला होता बॉलला आणि बॉल आपल्याला निर्धाव पाहायला मिळतो. चला इथून दैसर संघाचा संगणक आणि आशाशी पट्टी किशोर. चला दोन्ही संघाच्या सगळ्या टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायच्या आणि टॉस करायच्या अगोदर येताना आपल्या ज्या काय फॉर्मॅलिटी असतील त्या लगेच आयोजकांकडे जमा करा. त्वरित टॉस केला जाईल. सगळ्या संघांना सूचना आहेत बा. एंट्री फीज जमा झाल्याशिवाय आपण इथे टॉस करत नाहीये. त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही मॅच खेळण्यासाठी सगळ्यांनी एंट्री फीज टॉसच्या आधीच इथे जमा करणं हा एक आपण पाहतो की जरूर कंप्लीट करायचा भाग आहे आणि ते मॅन्डेटरी आहे. त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. योगेश गोलंदाजीसाठी. पावपलेला हा विकल्प का वापरला नाही मोदर संघाच्या संघ नायकांना हा प्रश्न जरूर आता पडला असणार आहे. कारण पावप्ले मध्ये चांगली धावसंख्या उभी केली. स्पेशली 2-3 चौकार आणि 2 बॅक टू बॅक चौकार अंतिमच्या 2 बॉलला. आणि तिथे आपण पाहिलं की जो प्रेशर आहे तो पूर्णपणे रिलीज केला. 14 रन आहेत ऑन बोर्ड. राऊंड द विकेट. हा बॉल हा ट्रॅकरचा हॅमर करायचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्हला खेळलेत. पहिली पसंती ऑन ड्राईव्ह दाखवली. पहा तिकडे तिसऱ्या धावेसाठी निघालेत. फंबल आणि 3 धावा. सारमालचे खेळाडू आघाडीला आले. एक बाद झाला त्यापैकी. पण रणजित आणि दिलीप मैदानाच्या आतमध्ये आता सगळ्यांची मनं जिंकतायत. रणजित जो आहे आता स्ट्राईक एंडला आलाय. रणजित साठी जे कॅश प्राइज होतं सलग 3 बॉलला 3 चौकार जर या खेळाडूंना लगावले तर आमचे शिंगे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. आता ते जरूर आपण पाहतोय प्लॅटफॉर्मला सज्ज असतील, सेट असतील. कारण बॅक टू बॅक 2 चौकार त्यांनी मागील ओव्हरमध्ये लगावले होते. आता तिसरा चौकार या बॉलवरती जर लगावला तर नक्कीच रणजित साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. योगेश ओ सेकंड स्लिपला पा फिल्डर अनबीटन नव्हते ते. सो बॉलला स्टॉप करताना आपण त्यांना पाहिलं. चांगली फिल्डिंग आपण फर्स्ट स्लिप मध्ये पाहतो तिथे. टीमच्या धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर जरूर पाहायला मिळतील आता धावा जोडल्या जात आहेत. एक न धावसंख्या टोटल 18च्या अगदी आपण पाहतोय आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या. 18 रन 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतो उजव्या हाताचा खेळाडू दिलीप आतापर्यंत 4चं योगदान. 100च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन द विकेट उंच उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. फॉलो थ्री मध्ये कॉट बिहाइंडची नामी संधी आणि विकेट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज दिलीप आणि दिलीपचा डाव संपतोय.
धावा ज्या आहेत त्या धाव फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळतात. 18. 2 गड्यांचा मोबदला मोजत बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करत असताना. आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर इथे मैदानाच्या आतमध्ये रणजितनं चांगला आक्रमक रवैया आणि आता समंजस भूमिका साकारलेली आहे. हलक्यातानं कट केलाय, गॅप मधून बॉल काढायचा प्रयत्न आहे. पाठलाग करतायत फिल्डर बॉलचा. लास्ट मोमेंटला पॉइंट मधून फिल्डर आले आणि बॉलला स्टॉप केलं. वाईड थ्रो, फायदा उचलतील या गोष्टीचा. कसरत आहे मैदानामध्ये, कसरत आहे धावा चोरण्यासाठी. आता आपण पाहतोय इथे मात्र जीवाच्या आकांतापासून प्रयत्न, संध्या उपलब्ध त्यांचा लगेचच लागोलाग फायदा उचलला जातो. क्या बात आहे. षटक चांगलं राहिलं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आम्ही जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आमच्या सोबत आहेत पिंटू शेठ डुमणा साहेब. यांच्या शुभ हस्ते आपण 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. दहीसर आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आशा चिपट्टी हे 2 संघ असतील. पिंटू शेठ डुमणांना विनंती करेन की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या आशाची पट्टी आणि त्याचसोबत आपण पाहतोय दहीसर बी या संघाच्या संघनायकडे आपण जात आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. जरा स्वप्नील लवकर या. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हॅपी टू गो इन टू दी टॉस बॉक्स. कॉइन टॉस केला जातोय. 2 बाजू आहेत नाण्याच्या, हेड आणि टेल. टेलची मागणी सिक्का उडतोय आणि जाऊन पडतोय तो म्हणजेच टीम हासाची पट्टी संघाच्या बाजूने टॉस लागतोय आणि त्यांचा निर्णय जो आहे तो आपण पाहतो बॅटिंग करण्याचा आहे. सो पहिली पसंती त्यांनी फलंदाजी करण्यासाठी दाखवली आहे. शुभेच्छा देऊ मी त्यांना. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊ. दोन्ही संघाला विनंती आहे की ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करा आणि नंतर सामना सुरू होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. मॅचकडे मी जाईन. स्ट्राईकला फलंदाज तयार, उजव्या हाताचे खेळाडू पिंटू. बॉलिंग मार्फर आक्रमण चढवलंय. लॉंग ऑफ मध्ये बॉल, फिल्डर आहेत, रिले कॅचची संभावना होती बट बॉल मात्र निघून जातोय ओव्हर दी रॉप. रन येत आहेत 6 आणि हा लाय षटकार. प्रेक्षक वर्ग पहा. संख्या देखील बदलली जाते त्या फलकावरची. समीकरणामध्ये चेंजेस पूर्णपणे आपण पाहतोय की या मॅच मध्ये आता इथून सारमाळ संघाचा आपल्याला बोलबाला पाहायला मिळाला आहे आणि मॅच आपल्या बाजूने त्यांनी जरूर झुकवलेली आहे. रिझल्ट आपल्या बाजूने लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा झालेल्या धावफलकावरती. हाही बॉल इनसाइड आउट, फटका लाजवाब आणि इथे आपण पाहतोय 6 धावा. षटकारांना सामना जो आहे तो जिंकलाय. इथे सेकंड आपला बॅटिंग करत असताना धावा चेस केला त्या म्हणजे सारमाल संघानं आणि त्याच सोबत आपण पाहतो त्यांनी परास्त केलं ते म्हणजेच टीम गावदे क्रिकेट संघ मोहदरा संघाला. जबरदस्त आपण फलंदाजी पाहिली पहा. असं असतं एखादा घरचा जो पोरगा आहे तो करतो तर त्याच्यावर जास्त दबाव टाकून अजून कर सांगितलं जातं. मॅच जिंकवले तरी आपण पाहतोय खेळाडूवरती जरूर सगळे मात्र आपल्याला आक्रोश करताना पाहायला मिळाले. मॅन ऑफ द मॅच 26 धावांची विस्फोटक इनिंग ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. अर्थातच रणजित ठरलेले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द